आणि रोहित पवारांनी नरेंद्र मोदींना एक्स पोस्ट मधून प्रत्युत्तर दिलंय। स्वतःचा आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण आली असं सुद्धा त्यांनी एक्स पोस्ट करत म्हटलंय। तर 4 जून नंतर भाजपला हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी मिळणार अशा आशयाचं ट्विट रोहित पवारांनी केलेलं आहे आणि रोहित पवारांनी मोदींना एक्स पोस्ट करून हे प्रत्युत्तर दिलंय। स्वतःचा आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येतंय आणि त्यामुळेच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली असं ते म्हणतात। आणि 4 जून नंतर निकाल लागल्यानंतर भाजपला हिमालयात जाऊन मन स्थिर करावं लागेल आणि स्थिर करण्याची संधी मिळणार आहे असं सुद्धा त्यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलंय। ट्विट काय आहे आपण पाहूयात। महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे। विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे। आणि म्हणूनच स्वतःचा आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली। पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले। 4 जून नंतर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे अशा आशयाचं ट्विट रोहित पवारांनी करून त्यांनी टीका केली आहे।